ऋतुजा तू विचारू शकते, कारण काय मी रेकॉर्डिंगला लावलेलं असतं आणि ते रेकॉर्डिंग माझं 30 मिनिटानंतर झाल्यावर मला ते कंटिन्यू करता येत नाही. तर तू विचारू शकते तुझा प्रश्न. मी एका पॉडकास्टमध्ये असं ऐकलं होतं की रेकीची आपण जी दीक्षा घेतो ती सहसा ऑनलाईन पेक्षा आपण जसं जाऊन घेतो म्हणजे ते जास्त चांगलं असतं की तर हे म्हणजे हे बरोबर आहे की काय, म्हणजे मला कन्फ्युजन आहे सर. याची सगळ्यात छान परीक्षा म्हणजे तू स्वतःच घ्यायची. आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये तू मला सांगितले की ताई माझ्या बाबतीत खूप छान मला अनुभव येत आहेत, माझी चिडचिड कमी झाली. मग तू स्वतःच सांग, तुझी ऑनलाईन दीक्षा झालेली आहे. नाही, माझी तर मला तर खूप चांगले अनुभव आहेत. सगळ्यांना मी एक सांगते की आपली दीक्षा आहे, आपली उसुई रेकी सिस्टीम आहे आणि खूप पॉवरफुल आपली रेकी अटेनमेंट आहे. 1 मिनिट मी कॉल रिसीव्ह करते. माझ्या तर तिन्ही लेवल ऑनलाईनच झाल्या हा आणि मी मास्टरच्या पण सगळ्या ऑनलाईनच करते, पण त्याचे अनुभव सगळे छान आहेत. आणि आपण डिस्टन्स हे करतोच रेकी, त्यावेळेला जे अनुभव येतात तसाच हाही अनुभव येतो. म्हणजे मी ज्यांना ज्यांना दीक्षा दिली त्यांनी खूप छान छान अनुभव मला शेअर केले. म्हणजे आता रेश्मा इथं आहेच, दुसरी तेजश्री आहे, परत मॅडम जे गाईड करतात ते मॅडमच्या ह्याच्यात पण मला खूप अनुभव आले. म्हणजे मी तर तारा वसंती आणि मॅडम म्हणजे दोघींना कनेक्ट झाले इतके की म्हणजे माझ्या डोळ्यातलं पाणी माझ्या गुरुच्या डोळ्यात येणं म्हणजे मला एवढे ब्लेसिंग्स होते ते की मी ते शब्दात नाही सांगू शकत. ते जे होतं ना ते अजून सुद्धा मी नाही ते सांगू शकत की काय होतं ते कनेक्शन, आम्हाला अजून नाही कळत ते. पॉडकास्टमध्ये सांगतात की रेकी अटेनमेंट म्हणजे तुला मी हे एक सांगू शकते ऋतुजा, की जे ऑनलाईन सर्रास सुरू असतात ना मोठ्या प्रमाणामध्ये रेकी अटेनमेंट्स, मला माहिती नाही ते अटेनमेंट्स कसे घेतात काय. मोठ्या प्रमाणामध्ये जे अटेनमेंट सुरू असते, मी ज्या आत्तापर्यंत ऑनलाईन अटेनमेंट केल्या आहेत सहसा जास्तीत जास्त 2 जणांपर्यंत मी रेकी अटेनमेंट केलेल्या आहेत ऑनलाईनमध्ये, त्यापेक्षा जास्त नाही. भले मला किती हे झालं, त्या दिवसभरात माझं हेक्टिक असेल शेड्यूल, तरी मी सहसा 1:1च अटेनमेंट घेते. तर मला असं जाणवतं की प्रत्येक व्यक्ती युनिक आहे आणि तिच्यासाठी मी काहीतरी वेगळं करते. ऑनलाईनमध्ये जेव्हा सरसकट बऱ्याच ठिकाणी असतात अटेनमेंट, तर माहिती नाही मला, मी स्वतः कधी अनुभव घेतला नाही आहे तो. पण ते एक मी सांगू शकते की जे माझ्याकडे कनेक्ट झालेली आहेत लोक, ज्यांनी असं ग्रुपचं रेकी अटेनमेंट अटेंड केलेली आहे, ते माझ्याकडे येतात शिकायला आणि मला सांगतात की नाही ताई आम्हाला तुमच्याकडनं शिकायची आहे रेकी. आणि मग ऑनलाईनमध्ये आता तू बघतेस की यूट्यूबच्या माध्यमातून जशी तू जॉईन झाली तसे खूप लोक जॉईन झाले. आणि इथेच नाही, परदेशात पण आपले स्टुडंट आहेत. आपल्यामधलीच रेकी मास्टर सुचेता, ती दुसरीकडे शिकलेली होती, पण मास्टरची दीक्षा तिने माझ्याकडे घेतली आणि ती म्हटली दीदी मला इतके छान अनुभव येत आहेत. तिने सिंगापूरमध्ये तिचे क्लास सुरू केले होते, आता ती पुण्यामध्ये आली आहे, पुण्यामध्ये पण तिचे क्लास सुरू झालेले आहेत. तर आपल्यामधलीच एक रेकी मास्टर इथून ती UK मध्ये गेली आणि तिथेही तिचे क्लास ती सुरू करणार होती. मला म्हटली ताई मला खूप छान अनुभव येत आहेत. डायरेक्ट ती माझ्याकडे रेकी मास्टरचीच दीक्षा तिने घेतली होती. आधी तिने 3 लेवल कुठेतरी केल्या होत्या, पण ती म्हणे आपल्याकडे जी प्रॅक्टिस आहे सातत्याने सकाळी 4:45 आणि रात्री 9, त्यातनं पण बऱ्याच जणांना ब्लेसिंग मिळतात. काही क्लास न करता पण जॉईन होतात आपल्याकडे, पण तरी त्या दत्तगुरू माऊलींचा आशीर्वाद आपल्या त्या मेडिटेशनमधनं त्यांना मिळतात. तर म्हणून हा कधीच असा डोक्यामध्ये शंका येऊच देऊ नको. तू म्हण की मला दत्तगुरू माऊलींची कृपा माझ्यावर आहे आणि त्यामुळे तू ह्या मार्गावर आलेली आहेस. आणि जसं मी सांगते की मी फक्त एक मधली माध्यम आहे तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होताय त्या शक्तीशी आणि वासंतीताईंचे तुम्हाला डायरेक्ट आशीर्वाद मिळत आहेत, मिका उसुईंचे डायरेक्ट आशीर्वाद मिळतात. तर फक्त करत राहा सातत्याने साधना, त्या साधनेतनं तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते. फक्त तुमचं जे काही ह्या आयुष्यामध्ये प्रायोरिटीज आहेत तेच तुम्ही नक्की सांगा या वैश्विक शक्तीला. आपण काही वेळेस भरकटत जातो, आपल्याला नक्की कळत नाही की आपल्याला काय पाहिजे आहे.
पण ह्या शक्तीच्या दीक्षेमुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडायला लागतो. बिलीव्ह ऑर नॉट, पण छोट्या छोट्या गोष्टी बदलत जायला लागतात. तुम्ही आत्ताचं आयुष्य आणि रेकी दीक्षा घेण्यापूर्वीचं आयुष्य तुमचं तुम्ही हे करू शकता, कंपॅरिझन करू शकता की माझ्या आधीचं आयुष्य माझं कसं होतं. नक्कीच तुमचे नकारात्मक विचार हे चांगल्या याच्यात बदललेले आहेत. नैराश्य ज्यांना आलेलं असतं ते नैराश्य जाऊन त्यांना चांगलं काहीतरी सुचायला लागलेलं आहे. बऱ्याच लोकांना शारीरिक आजार असतात, ते शारीरिक आजारांची तीव्रता कमी झालेली आहे. तर म्हणून आपल्या डोक्यामध्ये कधी आपण किंतु परंतु नाही आणायचं. आणि खूप छान छान पॉडकास्ट असतात, मी पण ऐकते की मलाही आवडतं की चांगली माहिती मिळते आणि नक्की सगळ्यांनी ऐकायचं. आणि मला खूप छान वाटतं की असं मी जेव्हा तुम्हाला सॅटिस्फाय करते. आणि कारण मी अगेन्स्ट होते, ऑनलाईन अटेनमेंटच्या मी अगेन्स्ट होते. माझी पहिली अटेनमेंट झाली ती मास्टरचीच झाली 4 वर्षापूर्वीची, कारण ती माझी जुनी मैत्रीण होती आणि ती दुसरीकडनं मास्टरची अटेनमेंट घेतल्या होत्या तिने. आणि 3 माझ्याकडे आधी शिकलेली होती, पण मी तिथे अवेलेबल नव्हते कारण मी समोर दिली होती ना तिला अटेनमेंट. आणि तेव्हा लॉकडाऊन आलं कोरोनाचं. तर त्यावेळेस ती म्हटली की नाही मला तुझ्याकडनं पाहिजे आणि ऑनलाईन अटेनमेंट. ती मला म्हटलं मी कधीच दिलेलं नाही ऑनलाईन अटेनमेंट. ती म्हणे करून तर बघ तू, आज दिवस चांगला आहे. मला आठवत आहे गुरुवार होता आणि त्या दिवशी मी तिला रेकीची अटेनमेंट दिली होती. मग साक्षात स्वामी समर्थांनी माझ्याकडनं ते काम करून घेतलं आणि तिची अटेनमेंट इतकी छान झाली की जरी मी तिला दुपारी अशी अटेनमेंट दिली होती तरी त्या दिवशी रात्री ती पूर्ण जागी होती, पूर्ण फ्रेश होती. आणि ती म्हणे तू कायच केलं की मी रात्रभर फेऱ्या मारते आणि इतकी फ्रेश आहे मी की जसं काही दिवसा आपण फ्रेश असतो तशी मी फ्रेश आहे. कुठेही माझ्या डोळ्यावर झापड नाही आलेली. आणि पण आता सकाळ झाली, आता मला झोप येते. तर तिचे चक्र इतके जागृत झाले. तर ती म्हणे मला दुसरीकडनं कुठेच असा अनुभव आला नाही जो मला तुझ्याकडनं ऑनलाईन अटेनमेंट दिल्यावर झालेला. आणि त्या कोरोनाच्या काळातही मी बऱ्याच लोकांना शिकवलं. त्यावेळेस बऱ्याचशा अटेनमेंट झाल्या आणि त्यांना पण हे अनुभव आले जे आपण आपल्या एक्सपिरियन्समध्ये बघतो. बऱ्याच लोकांनी ऑनलाईन अटेनमेंट्स घेतल्या. म्हणजे तू एकटीच नाही आहे ऋतुजा. मला असं वाटतं बऱ्याचशा बाहेरगावच्या तर मॅक्सिमम अटेनमेंट ऑनलाईनच झाल्या आणि पुण्यातल्या पण बऱ्याचशा. ऍक्च्युली ताई काय झालं, माझी एक मैत्रीण आहे, ती पॅरालाइज्ड आहे आणि ती राहते नाशिकला, ती TCS मध्ये आहे. सो माझी अशी इच्छा होती की तिने पण रेकी करावी, बिकॉज ती ना ते फिजिओथेरपिस्ट येऊन वगैरे ते सगळं करतात ना. सो मी तिला या संडेला फोन केला आणि सांगितलं. मी त्यांना एवढं म्हटलं की तुम्ही जर इच्छा असेल तुमची तर मी सांगते तुम्हाला, म्हणजे आपल्याला योग्य ठिकाणी जर आपण क्लास केला तर बेटर राहील असं वगैरे सगळं सांगितलं. मग मला असं वाटलं की मे बी त्यांनी जर विचारलं की बा ऑनलाईन दीक्षा वगैरेचं म्हणजे काय आहे ते, मी म्हटलं मग हे कसं सांगायचं, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. काहीच हरकत नाही ऋतुजा. तुझ्याद्वारे एक चांगलं काम होतं आहे की कोणाचं तरी लाईफ तुला इम्पॉर्टंट आहे. वैश्विक शक्ती बघ कसं काम करून घेते. तिच्याबद्दल आज तुला आस्था वाटणं किंवा तिच्या आयुष्यामध्ये रेकीला घेऊन येणं हे तुला प्रायोरिटी वाटली तिची, म्हणून तू चांगलं. पण फक्त तू तिच्या क्वेश्चनला आन्सर नाही देऊ शकली काही की बाबा ऑनलाईनमध्ये आता इतके क्लास अवेलेबल आहे. मला सारखे फोन येतात. 2 आठवड्यापूर्वीच मला एक फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की कोथरूडमध्ये एक जण आहेत आणि त्या शिकवतात आणि त्यांच्याकडे मी रेकीची दीक्षा घेतली आणि ती ऑनलाईन दीक्षा झालेली माझी. सगळे सिम्बॉल पण मिळालेले आहेत आणि त्या बाई आहेत त्या ठाण्याच्या आहेत, म्हणजे ज्या शिकल्या त्यांच्याकडनं ऑनलाईन. तर त्या म्हटल्या तुम्ही जसं कन्सल्ट करता प्रत्येक तुमच्या स्टुडंटला तसं त्यांचे असिस्टंट आम्हाला कन्सल्ट करतात. तर आम्हाला खूप क्वेश्चन असतात, मग ते सगळं आम्हाला त्यांचे असिस्टंटच आम्हाला उत्तर देतात. तर आम्हाला सॅटिस्फायच होत नाही. आमची दीक्षा पण असिस्टंट थ्रूच झाली. तर त्यामुळे त्या कुठेतरी सॅटिस्फाईड नाही आहे. तर त्यामुळे मग मी तुमचं मेडिटेशन जॉईन करू का, म्हटलं काहीच हरकत नाही. कारण मला काय द्यायचं आहे, मला ही आशीर्वाद मला पोचवायचे आहेत. मग आशीर्वाद ते जर माझ्या ध्यानामधनं जर कोणाला मिळत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे ना. त्याच्यामध्ये हा विचार मी करत नाही की तो कुठून रेकी शिकून आला आहे किंवा काय. ती व्यक्ती तिथे जॉईन करते, तिला ते आशीर्वाद मिळतात, माझं कर्म तिथे संपलेलं आहे. आणि त्या व्यक्तीला जर अजून कर्म करत पुढे जायचं असेल म्हणजे काही तर ती जॉईन राहील. ती व्यक्ती माझ्या 2 आठवड्यापूर्वी कॉन्टॅक्टमध्ये आली
ती व्यक्ती आपल्या ग्रुपच्या रेकी मेडिटेशनमध्ये जॉईन झाली आणि तिला ते आशीर्वाद मिळत आहेत, माझ्या थ्रू मिळत आहेत. मग माझा उद्देश काय की ती कुठूनही व्यक्ती शिकून येऊ दे, पण मला प्रत्येकाला ब्लेस करायचं आहे, माझं ध्येय साध्य होतं आहे. म्हणून कोणी कुठून का दीक्षा घेत नाही, कशी का घेत नाही, माझं कर्म मी करत राहणार आहे. तर म्हणून तुला वाटलं तर नक्की तू तिला सांग. तिच्या जवळ कोणी जर अवेलेबल असेल रेकी मास्टर तर त्यांच्याकडनं शिकायला सांग. नो डाऊट कुठूनही कसंही होऊ दे, पण ती शक्ती त्यांच्या घरात पोहोचू दे, ते आशीर्वाद त्यांना मिळू दे. आणि खूप छान आपल्या विचारांना तुम्ही असंच आकाश तत्वरूपी सक्षम करा. सुजाताला सांगायचंय का काही? हां सांग सुजाता. तर मला पण माझे तर 2च लेवल झाले, तरी पण माझा ऍसिडिटीचा त्रास कमी झालाय आणि चिडचिडपणा कमी झालाय. आणि कसं ऍसिडिटीमुळे चिडचिडपणा पण येतो ना जास्त. सुजाताला प्रचंड ॲसिडिटीचा त्रास होता आणि ऑनलाईनच तिने दीक्षा घेतली. ती ठाण्याला असते ना तू, का मुंबईला आहे? तुम्ही दीक्षा देताना बोलले की तुझे पाय खूप गरम होतील, तर तसं झालं पण होतं. माझे पाय खूप गरम झाले होते. खूप मी तिच्यामध्ये बघते की तिच्यामध्ये खूप फरक पडला. सुजातामध्ये ऑनलाईनमध्ये आपले बरेच आहेत जॉईन झालेले. म्हणजे मला वाटतं आपल्या ग्रुपमध्ये बरेचसे लोक ऑनलाईनच आहे, बाहेर गावाहून येऊ शकत नाही ना. आपल्यामधली रेकी मास्टर, ग्रेट रेकी मास्टर रेवती मालवणकर, सध्या ती जॉईन नाही आहे, मला तिची आठवण येते. तिचा पूर्ण कोर्स हा ऑनलाईनच झालेला आहे. रेकी लेवल 1 पासूनच तिला इतका फरक पडायला लागला, तिच्या विचारांची गती बदलली, तिच्या हेल्थमध्ये सुधारणा व्हायला लागली आणि तिचा योग इतका छान आला की तिला इतके हेल्थ प्रॉब्लेम असून ती डायरेक्ट गिरनारला दर्शनाला गेली मास्टर झाल्या. तर मला असं वाटतं की ती शक्ती तिने तिला ब्लेस केलं. ती आत्ता जॉईन नाही आहे, पण ठीक आहे, ती जेव्हा कधी जॉईन करेल. तिच्यामुळे आपण शिकलो की ती नेहमी प्रत्येक सेशन झाल्यावर आय एम ग्रेटफुल टू यू ताई म्हणते. मला पर्सनलला खूप मेसेज पाठवायची, जसं स्नेहल पण आता म्हणत असते. सो आय एम ग्रेटफुल टू मास्टर रेवती मालवणकर की ती ऑनलाईनमध्ये शिकली, ग्रेट रेकी मास्टर झाली आणि तिला त्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. एक दिवस नक्कीच ती जॉईन करेल. आणि असे बरेचसे ऑनलाईनमधले रेकी मास्टर आहेत. आता तशी म्हणायला गेले ती भरपूर लिस्ट आहे. ऋषिकेश यांची पूर्ण ऑनलाईन रेकी अटेनमेंट झाली, ते मास्टर झाले. त्यांच्या मिसेस ती प्री मास्टर झाली, त्यांची बहीण ती प्री मास्टर झाली. ऑनलाईनमध्ये रेकी मास्टरमध्ये म्हटलं तर सारिका दहीभाते ठाण्याचीच रेकी मास्टर आहे. कोरोनाच्या काळात ती शिकली, ती पण ग्रेट रेकी मास्टर, जिच्यामुळे भरपूर लोक जॉईन झाले. म्हणजे ठाण्याचे बरेचसे साधक, तिच्या मैत्रिणी ऑनलाईनच दीक्षा झाल्या. ऑनलाईनमधले दीक्षा झालेले मास्टर बरेचसे आहेत. त्यातली ग्रेट रेकी मास्टर स्नेहल आहे, दापोलीमधनं जॉईन झाली. फक्त मास्टरच्या दीक्षेसाठी ती म्हणे ताई मी घरी येणार. मग तेव्हा ती आली आणि तेव्हा तिने मास्टरची दीक्षा घेतली. मॅम मी माझ्या बहिणीला पण खूप सांगते की जॉईन कर, खूप म्हणजे लाईफ चेंज होते, खूप फरक पडतात. पण तिला ते सगळं मी तिला खूप सांगितलं असं असं आहे, माझ्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढं सांगितलं. पण आता बघू ती करते की नाही. तिला म्हटलं तू एखादं सेशन जॉईन करून बघ, नक्की काय असतं तुला कळेल कसं असतं. अजिबात सांगू नको. जेव्हा ते बोलवायचं ना तेव्हा आपोआप येतं. माझा अनुभव आहे. नाही ती चिडचिड काही न करता डायरेक्ट तो माणूस स्वतः बोलतो, हा माझा अनुभव आहे. अगदी बरोबर आहे स्नेहल. स्नेहलद्वारे बरेचसे जण जॉईन झालेले आहेत. म्हणजे स्नेहलनी बऱ्याच जणांना हिलिंग पण दिलेलं आहे. परवाच मला तू स्नेहल सांगितलं की जवळपास रेकी हिलिंगमध्ये तिने माझ्यासोबत 30 जणांना तिने रेकी हिलिंग दिलेलं आहे. तर ही किती चांगली गोष्ट आहे की तुमच्याद्वारे हे आशीर्वाद कोणापर्यंत जाऊन पोचतायत. मला असं वाटतं की ती शक्ती तुमच्याकडनं कार्य करून घेते. तर इतकी ही छान अशी कल्याणकारी शक्ती आहे. प्रत्येकाबद्दल फक्त कल्याणाचाच विचार आपल्या डोक्यात यायला लागतो आणि तेव्हा समजायचं की आपल्याला कुठल्याच व्यक्तीबद्दल जिथे दुःख दिसतं तिथे असं वाटतं की अरे याला पटकन ह्या शक्तीचा आशीर्वाद मिळू दे. माझे भरपूर नातेवाईक आहेत, त्यांना माहिती आहे मी रेकी शिकवते, पण ते त्यातले ठराविकच, माझी एक वहिनी शिकलेली आहे, बाकी कोणी शिकलेली नाही. त्यांना माहिती आहे की आय एम अ व्हेरी गुड रेकी प्रॅक्टिशनर. ते सांगत असतात माझ्यासारखं, ते दुसऱ्यांना सांगत असतात. ते स्वतः शिकत नाही, पण ते म्हणतात की अरे आमची बहीण
किंवा माझी ही आहे ही खूप छान शिकवते आणि तुम्ही तिच्याकडे जरूर शिकवा. ते जेव्हा मला रेकमेंड करत असतात तेव्हा मी समजते की त्यांना त्या शक्तीचे आशीर्वाद माझ्याद्वारे मिळत आहेत माझ्या नातेवाईकांना. तर ठीक आहे, म्हणजे आपले नातेवाईक कोणी शिको किंवा न शिको, पण माझ्याकडनं मी चांगलं काम करते की माझ्याद्वारे मी त्यांना रेकी पाठवते. आपल्या लोकांसाठी आपण रेकी शिकत असतो. आपल्याला असं वाटतं ह्या शक्तीचा आशीर्वाद त्यांना पण मिळू दे. आणि जेव्हा हा चांगला विचार तुमचा सक्षम व्हायला लागतो त्यावेळेस त्या डायरेक्ट शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात. आणि स्नेहल जशी म्हटली की कोणाला सांगायची गरज नाही, आपोआपच ती व्यक्ती त्या मार्गात येते. तर म्हणून जास्त कोणाला सांगायला जायचं नाही सुजाता. एकदा सांगायचं, आपण महत्त्व तुझ्यामध्ये झालेला बदलच त्यांना दिसतो आणि त्यांना असं लगेच लक्षात येतं. ते समोर बोलून दाखवत नाही, पण त्यांना लक्षात येतो की ही शक्ती आहे आणि ती काहीतरी काम करून घेते आणि ही हिच्यावर काम करते, तर तेव्हा माझ्यावरही काम करेल. तर नक्की तुझी बहीण जेव्हा शिकायचं असेल तिचा योग येईल, दत्तगुरू माऊली तिला त्या मार्गात आणतील. तर आणि सगळेच या मार्गात येत नाही. ही शक्ती ज्यांना आणायचं त्यांनाच आणते. हा अगदी म्हणजे 100% अनुभव आहे. म्हणजे तू आधी किती तिच्या समोर डोकं आपटलंस, काही केलंस तरी काही नाही. वेळ असे वाटेल ना त्यावेळेला ती शक्ती अशा लोकांना चॉईस करते. हे म्हणजे माझा अनुभव आहे. अगदी बरोबर. सुजाता, तू काय करायचं तिच्यासाठी? तुझी बहीण आहे ना, तुला वाटतंय ना, तू तिला हिलिंग पाठवत राहायचं. तुझ्याकडनं तू तिला छान आशीर्वाद त्या शक्तीचे पाठवत राहायचे. पाठवेल तिला, पण तिला म्हटलं तू स्वतः केलं तर तू तुझ्या घरासाठी तू करू शकते ना. हे माझा अनुभव आहे. मी बऱ्याच लोकांना, माझ्या नातेवाईकांना सांगते की जर तुम्ही शिकला तर तुमच्या घरामध्ये ते आशीर्वाद येतील, पण तरी ते शिकत नाहीत. तर पण जेव्हा ते शिकतील आणि जाणवताय आणि हे पण दिसतं ना, त्यांचे आम्ही तारक मंत्र हे ते कंटिन्यू बोलतच असतो. अथर्व शीर्ष, आदित्य गणपती, अथर्व शीर्ष, हनुमान चालीसा हे बोलतच असतो. तुझ्या लेखामध्येच किती छान ऑलरेडी बदल झालेले आहेत. कालपासून पारायण पण लावलंय मी आपलं. कुणाचं पारायण करतेस? ते गुरुचरित्र. वा वा वा, खूप सुंदर. वा वा, डायरेक्ट तुला दत्तगुरू माऊलींचे आशीर्वाद मिळत आहेत. खूपच छान. तुझे तर आहेच आशीर्वाद, आपल्याला खूप आशीर्वाद आहेत त्यांचे. आणि तुमच्याशी जॉईन झाले. मला असं वाटतं तू माझ्याशी जॉईन झाल्यापेक्षा उत्तर देते की ती आता मगाशी म्हणाली, जर ब्लड रिलेटेड मध्ये म्हणजे आपले डीएनए एक असतात. तू जर इंट्युशनने जर एखाद्याबद्दल तुला जे करायचंय ते जर केलं तर नक्की त्याच्यापर्यंत पोहोचेल. त्यांच्या डीएनए मधल्या कोणाचंही ब्लड रिलेशन मधलं तुला परमिशन मिळाली त्या गोष्टीसाठी, त्या माणसासाठी, व्यक्तीसाठी करणे, त्याची इच्छा असेल तर नक्की ते पोहोचतं. कारण डीएनए आपला एक असतो, त्यामुळे तिथपर्यंत ते पोहोचतं. ऋतुजाच्या चेहऱ्यावर अजून तो प्रश्न दिसतोय मला म्हणून. नाही, ऋतुजा खूप ब्लेस्ड आहे. तिला छान ब्लेसिंग मिळत आहेत ह्या शक्तीचे. तिचा चेहरा खूप बदललेला आहे. तिने परवाच सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की मला चेहऱ्यावर ग्लो जाणवतोय. तेव्हा समजायचं की आपल्याला ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. वासंती ताईंचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप छान बदल व्हायला लागतात. माझ्या परवाची जी व्हिडिओ क्लिप कोणी व्यवस्थित लक्ष देऊन बघितली का दत्तगुरू माऊलींची? ती व्हिडिओ क्लिप माझी आवर्जून सगळ्यांनी बघा. मी मुद्दामून ती शॉर्ट आपल्या ग्रुपवर शेअर केला. मला माहिती नव्हतं. मी जेव्हा ते शूट करायला लागले, माझं तर शूट झाल्यानंतर मी जेव्हा केअरफुली ते बघितलं शूट, तेव्हा तिथे वाहिलेलं फूल ते खाली पडलं. आणि हे मी शॉर्ट नंतर बघितल्यानंतर मला लक्षात आलं, मी शॉर्ट अपलोड केल्यानंतर. तर कुठेतरी मला असं वाटलं, अरे दत्तगुरू माऊलींनी मला किती छान त्यांचे आशीर्वाद दिले. तर एकदा लक्षपूर्वक बघा. मला माहिती नव्हतं त्या शॉर्टमध्ये, पण तो शॉर्ट अपलोड केल्यानंतर आपण एकदा सहज एकदा परत बघतो ना, तर मी म्हटलं अरे मला पण लक्षात नाही आलं. नाही तर मी त्या शॉर्टला अजून थोडंसं
1-2 सेकंद अजून पुढे नेलं असतं की बाबा दत्तगुरू माऊलींचे मला आशीर्वाद मिळाले म्हणून. पण तो शॉर्ट अपलोड केल्यानंतर मी केअरफुली बघितल्यावर मला लक्षात आलं, अरे दत्तगुरूंनी तर मला छान आशीर्वाद दिलेत तिथे, आणि मी योग्य मार्गाने चाललेली आहे. माझ्या रेकी मास्टर्स माझे खूप छान काम करत आहेत, आणि बास मला अजून काय पाहिजे. म्हणजे माझ्या ग्रुपमधल्या सगळ्यांना जर ते आशीर्वाद मिळत आहेत तर खूप छान, म्हणजे कृपा आहे दत्तगुरू माऊलींची. त्यांनी त्यांची अनुभूती मला दिली त्या शॉर्टमधनं. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आणि माझ्याद्वारे तुम्हाला ते मिळत आहेत आशीर्वाद, मला बास आहे, बाकी काही नको. आणि माझं कार्य मी करत राहणार आहे अखंडपणे. मनीषाला काही सांगायचं आहे? मनीषा, ताई कॉन्फिडन्स लेवल खूप म्हणजे खूप वाढते. कारण आम्ही माझ्या बहिणीच्या वेळेस बघितले, रेश्मानी मी, आम्ही रात्रंदिवस विचार न करता आम्ही योग्य निर्णय घेतले. त्यामुळे ते आमच्या समोर आहे. ते आपलं तुझा आवाज क्लिअर येत नाहीये, जसं मगाशी ऋतुजाचं झालं. हा, आवाज क्लिअर नाहीये तुझा. हा, कट होतोय तुझा आवाज, जरासा मोठ्यांदा बोल. वायफायचा बहुधा प्रॉब्लेम असेल तर. हा, आता बोल तू. नाही, आमची कॉन्फिडन्स वाढलेली आहे. तेव्हा म्हणजे आम्ही आमच्या समोर. हे बघ, तू आत्ता जे बोलली ते माझ्यापर्यंत मला ऐकायला येते, सगळ्यांना ऐकायला येत नाही. मगाच तर ऋतुजासारखा प्रॉब्लेम होतोय. तू मला म्हटलीस की कॉन्फिडन्स लेवल तुमची प्रचंड वाढलेली आहे, आणि मला विचारायचंच होतं की ही दीपाली कशी आहे, तुझी बहीण कशी आहे? आहे, खूप छान आहे, आता व्यवस्थित आहे. मध्ये आधी प्रॉब्लेम येतो, पण ती आहे, हे खूप आहे आमच्यासाठी आता सध्या. योग्य निर्णय आम्ही दिवस रात्र सुद्धा केला नाही. योग्य निर्णय तुमचे आशीर्वाद आपल्या निर्णय त्यानेच घेऊ शकलो. खरंच आहे. आणि मला असं वाटतं याच्या मागे आहे मास्टर स्नेहलमुळे तुम्ही तिथे जॉईन झाला, आणि ते आशीर्वाद तिच्यापर्यंत पोहोचले. आणि छान वाटतंय की आज एवढी क्रिटिकल असलेली तुझी तरुण बहीण, आणि ती बाहेर, तिला ते आशीर्वाद मिळत आहेत. आणि माझी इच्छा आहे की नक्कीच तिने लवकर शिकावं रेकी, म्हणजे तिच्यामध्ये अजून छान बदल व्हायला लागतील. जे तिचे किडनीचे प्रॉब्लेम असतील ते पटकन सॉल्व्ह होतील. तर लवकर तिचा योग येऊ दे. तुम्ही जर मास्टर झाला आणि तुम्ही दीक्षा दिली तरी चालणार आहे, तर लवकर तुम्ही मास्टर व्हा मास्टर स्नेहलकडनं, आणि ते आशीर्वाद तुमच्या बहिणीपर्यंत पोहोचू द्या. तिचं लाईफ छान होऊ दे, सगळं व्यवस्थित होऊ दे. किंवा मास्टर स्नेहलद्वारे जरी तिची अटेंडमेंट केली तरी चालणार आहे. तर नक्की तिला त्या वैश्विक शक्तीचे तिला म्हणजे आतनं तिची आंतरिक ऊर्जा वाढू दे, आणि तिला इच्छा होऊ दे ही वैश्विक शक्तीचा आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येण्याची. ऑलरेडी ते आलेले आहेत, पण अजून ती जेव्हा आम्ही रोज एकदा जेव्हा तेव्हा आम्ही हेच म्हणतो, नाही इच्छा की मी स्वतः शिकायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. रोज म्हणतो. नाही, आता म्हणायचं नाही. स्नेहलने आत्ताच सांगितलं की नाही, ती त्या मार्गावर येणार असेल तर ती बरोबर येणार आहे. तुम्ही सांगायचं की तू तुझं लाईफ आता ऑब्झर्व कर, आधीचं लाईफ आणि आत्ताचं लाईफ. कारण ऑलरेडी तुम्ही तिला ब्लेसिंग्स देत आहात, सगळेजण तिच्यावर काम करत आहात. तर ते ब्लेसिंग तिला तिच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे, फक्त ते तिच्या चक्रांवर अजून यायचं आहे ते ब्लेसिंग. तर ते होईल. दत्तगुरू माऊली तिला तसे बरोबर काहीतरी अनुभूती देतील, आणि येईल ती नक्कीच त्या मार्गावर येईल. अजून कोणाला काही विचारायचं आहे का, किंवा कोणाला काही सांगायचं आहे का? माझ्याकडे ना काही गेस्ट आले होते लास्ट वीक मध्ये.
सो मी रोज जिथे ब्रह्ममुहूर्तावर मेडिटेशन करते, सो त्या हॉलमध्ये ते लोक बसलेले आणि ते बोलले की आम्हाला ना खूप छान वाटतंय, म्हणजे अजून बसावंसं वाटतंय आणि ऑरा खूप छान आहे इथला. किती छान. माझ्या बाहेरच्या हॉलमध्ये किंवा माझ्या प्रत्येक रूममध्ये मी रेकी करत असते. विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या प्रत्येक रूममध्ये रेकीची चिन्ह काढा. भरपूर तुम्ही सेहेकी काढा. आणि किती छान तुला अनुभव आला ऋतुजा. म्हणजे बघ, तुला सांगायची गरज नाही आणि समोरच्याने सांगितलं की हे इथलं ऑरा खूप छान आहे, इथे शांत बसावंसं वाटतं. आपलं घर कसं ब्लेस व्हायला लागतं ह्याद्वारे, आपल्या विचारांद्वारे, आपल्या चांगल्या भावनांद्वारे पूर्ण आपलं घर ब्लेस व्हायला लागतं. आपण जेव्हा चीबॉलमध्ये रोज आपल्या घराला रेकी देतो, सगळ्यांना माझं आवर्जून सांगणं आहे की आपल्या घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत असंच इमॅजिन करा. नकारात्मक कुठल्याही गोष्टी बोलू नका किंवा करू नका. प्रत्येक गोष्ट तुमची अशी पाहिजे, प्रत्येक विचार तुमचा असा पाहिजे की नाही, हे माझं घर आहे, या घरामध्ये मी काहीच होऊ देणार नाही, माझ्या घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. किती नकारात्मक गोष्टी घडत असल्या तरी तुमच्या आतली आंतरिक ऊर्जा इतकी वाढवा की नाही, हे माझं घर आहे, या घराविषयी मला अटॅचमेंट आहे, या घराला मी पूर्ण ब्लेस करत आहे. मी घरातली बाई म्हणून, पुरुष म्हणून कितीही नकारात्मक ऊर्जा असल्या तरी मी त्या सगळ्या गळून पडलेल्या आहेत. माझं घर हे सगळ्या त्या वैश्विक शक्तीचे, चांगल्या शक्तीचे भरपूर आशीर्वाद माझ्या घरात आहे. देवपूजा जरी कराल तरी ती देवपूजा मनापासून करा की नाही, ह्या देव माझे रक्षण करतायत माझ्या घराचे, ह्या भावनेनेच तुमची देवपूजा झाली पाहिजे. एखादा जप करत आहात तो रोज अगदी मन लावून करा की ती शक्ती काम करतेच. तुमच्या घरामध्ये एंटर होऊच शकत नाही नकारात्मक गोष्टी. एवढं तुम्ही त्या तत्वाशी एकरूप झालं पाहिजे. नाही, माझं घर, माझं घर हा ध्यास तुम्हाला लागला पाहिजे. टाइमपास करतोय. आपण रमत पण नाही. आपण दुसऱ्या घरामध्ये पण आपण जास्त वेळ रमू शकत नाही जेव्हा आपल्याला आपल्या घराची ओढ असते. नाही, मी माझं घर, माझ्या घराला मी खूप आशीर्वाद मिळत आहेत आणि ती ओढ असली पाहिजे सतत. आपल्या घराची, आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीशी आपली अटॅचमेंट पाहिजे. त्या खोल्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर लगेच काढा तुम्ही चोकुरे भरपूर. नाही, माझं घर खूप छान आहे, माझ्या घरासारखं इतकी सुंदर वास्तू नाहीच आहे कुठे, ही तुम्हाला ओढ पाहिजे. तर तो घरातला वास्तू पुरुष तुम्हाला ब्लेस करतो. इतकी ओढ तुम्ही ठेवा तुमच्या घरातल्या किचनविषयी की नाही, माझ्या घरातल्या किचनमध्ये छानच पदार्थ तयार होत आहेत. ती घरातली बाई ज्या ओढीने ते अन्नपदार्थ तयार करते त्याशिवाय कोणीही तयार करू शकत नाही, मला असं वाटतं. तुम्ही बघा, अगदी मन लावून तुम्ही जेव्हा प्रसादाचा शिरा करता, जेव्हा प्रसाद करता, त्याच्यामध्ये सगळं ते तत्व उतरतं त्या घरातल्या स्त्री शक्तीचं आणि तो पदार्थ सगळे छान होतात. तर म्हणून ती घरातली बाई खूप इम्पॉर्टंट आहे, घरातला पुरुष खूप इम्पॉर्टंट आहे. घरातला पुरुष किंवा घरातली बाई ही फक्त कल्याणाचा विचार करत असते आपल्या घरातल्या लोकांचा. आणि जेव्हा ती कल्याणाचा विचार करत असते तेव्हा ती दैवी शक्ती तुम्हाला ब्लेस करते. सतत आपल्या लोकांविषयी असलेल्या चांगल्या भावना आणि त्यानंतर त्या शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात. अशी आहे वैश्विक शक्तीची जादू, जे आत्ताच ऋतुजाने सांगितलं की किती छान तिला अनुभव आला परवाचा.